बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। नाशिक शहराला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। आयुर्वेद तज्ञ डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी राहत्या घरात टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आणि या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले। सुखी संसार असं चित्र बाहेरून दिसत असताना असं काय घडलं की या डॉक्टर महिलेला इतका मोठा निर्णय घ्यावा लागला? प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ असलेल्या पतीवर गंभीर आरोप झाले असून पोलिसांमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे त्या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। आयुर्वेद तज्ञ महिला डॉक्टरनं जीवन संपवलं। मानसोपचार तज्ञ पतीवर गंभीर आरोप। नाशिक शहराला हादरवणारी धक्कादायक घटना। फोटोत दिसणाऱ्या या आहेत डॉक्टर मनीषा जेजुरकर। 2009 मध्ये डॉक्टर निलेश यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता। त्यांना सध्या 2 मुली आहेत, एक 4थी आणि एक 5वीला। त्या नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात राहत होत्या। 6 तारखेला डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना समोर आली। गळफास घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली। सुरुवातीला आत्महत्या केल्याची नोंद करत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली। या प्रकरणात आता वेगळीच माहिती पुढे आली आहे। डॉक्टर मनीषाचा पती डॉक्टर निलेश तिचा मानसिक छळ करत होता। त्यानंच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप मनीषाच्या नातेवाईकांनी केलाय। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर रोड पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। डॉक्टर निलेश जेजुरकर याचे त्यांच्याच विभागातील डॉक्टर महिलेशी विवाहबाह्य संबंध होते, त्यामुळे डॉक्टर मनीषाला तो त्रास देत होता। संबंधित डॉक्टर महिलाही डॉक्टर मनीषाला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होती, असाही आरोप करण्यात आलाय। ही खरंच आत्महत्या आहे की हत्या आहे? कारण ज्या प्रकारे खिडकीला दोरी लावून कोणी आत्महत्या करतं का? डॉक्टर स्वाती यांचे डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्याबरोबर विवाहबाह्य संबंध होते याची कल्पना माझ्या बहिणीला पुसटची कल्पना माझ्या बहिणीला आली होती। तिने याबद्दल विचारणा केली तेव्हा तिचा आवाज दाबण्यात आला। तर त्याबद्दल पोलिसांनी सखोल चौकशी करावी। डॉक्टर मनीषा या खासगी क्लिनिक चालवत होत्या। डॉक्टर निलेश जेजुरकर आणि मनीषा यांच्यामध्ये गेल्या 2 वर्षांपासून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या वादातूनच मनीषा यांनी टोकाचं पाऊल उचललं असून पतीच्या छळानं आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले। तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी डॉक्टर मनीषाच्या भावाने केली आहे। ही स्वतःहून केली गेलेली आत्महत्या नसून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं गेलं आहे आणि यामध्ये सामील आहे तिचे मिस्टर डॉक्टर निलेश जेजुरकर जे नाशिक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट ऑफ सायकॅट्री यामध्ये काम करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या सहकारी महिला मित्र हे देखील आम्हाला संशय आहे की त्या देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। डॉक्टर मनीषाच्या बहिणीनं दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। डॉक्टर निलेश जेजुरकर आणि संबंधित डॉक्टर महिला फरार असून गंगापूर रोड पोलीस शोध घेत असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। पोलिसांकडे काही कंप्लेंट नव्हती आता याच्या अगोदर आणि हा गुन्हा आज त्यांनी फिर्याद दिली। काल रात्री ते पोलिसांना आले होते, परंतु फिर्याद न देताच निघून गेले होते। आम्ही काल रात्री त्यांचा जबाब नोंदवलेला होता, परंतु त्यांनी फिर्यादीवर सही केलेली नव्हती। आज ते आले, त्यांनी सगळे विचार विमर्श करून त्यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हा दाखल झाल्यावर लगेच टीम रवाना केली आहे। हजारो रुग्णांना नैराश्यातून बाहेर काढणाऱ्या आणि मनाचे विकार बरे करणाऱ्या एका मानसोपचार तज्ञाच्याच घरात असं काही घडतं तेव्हा समाजासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे राहतात। एका कर्तबगार महिला डॉक्टरचा असा अंत झाल्यानं हळहळ व्यक्त होत असून डॉक्टर असलेल्या एका महिलेनं इतकं टोकाचं पाऊल का उचललं, यातील नेमकं दोषी कोण, असा अनेक प्रश्नांची उकल पोलीस तपासतायत। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।